मनसे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात. अद्याप सूत्र ठरलं नाही, मात्र मनसेला 70च्या जवळपास जागा देण्याची ठाकरे सेनेची तयारी. मुंबईमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट. आम्ही कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही, मनसे सोबत जाण्यास वर्षा गायकवाडांचा विरोध. जागा वाटप महत्त्वाचं नाही, एकत्र लढणं महत्त्वाचं. मनसे सोबतच्या युतीबाबत अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर पळवापळवीमध्ये भाजप आणि शिंदे दोघेही सारखेच. दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. सिंचन घोटाळ्यात जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न मुंडवा जमीन घोटाळ्यात राबवलाय. पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल, अंजली दमानी यांची मागणी. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी राजेंद्र मोठे अहवालात पार्थ पवारांवर कुठलाही ठपका ठेवलेला नाही. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यात व्यवहार झाल्यानं त्यांच्यावर मात्र ठपका. पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची चर्चा. मुंबईतल्या फौजदारी कायद्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित. एकनाथ शिंदेंची मात्र अनुपस्थिती. भाजप शिवसेनेमधील वादानंतर एकत्र येणं टाळल्याच्या चर्चा. मंत्रिमंडळातल्या नाराजी नाट्यानंतर भाजप शिवसेना नेत्यांचा एकत्र प्रवास. उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि निरंजन डावखरेंचा मुंबई ते रत्नागिरी प्रवास. कागलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेंच्या शिवसेनेची मदत. हसन मुश्रीफांच्या स्नुषा सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड. शिंदे सेनेचे उमेदवार नूरजहान निसार नायकवाडी यांची माघार. तुळजापूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद पिटू गंगणेला उमेदवारी. पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून आमदार राणा जगजितसिंहांनी उमेदवारी दिल्याची चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी मैदानात उतरणार. मुख्यमंत्री उद्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार. नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी दररोज 3 प्रचार सभा होणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर. मंगळवारी सकाळी 11:30 वाजता होणार पुढची सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाने 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका असं म्हणणं चुकीचं. हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्र्यांनी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करावं, तरच ओबीसी हा त्यांचा DNA आहे हे सिद्ध होईल. हरिभाऊ राठोडांची मागणी. ओबीसी आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घ्यावं. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी. ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा. 9 महिन्यांपूर्वी काढलेला रॅलीतील प्रकार. जे पोटात असतं ते ओठात येतं. भाजप आमदार संजय केळकरांचं टीकास्त्र. कुर्ल्यामध्ये MGL गॅस पाईपलाईनला गळतीमुळे इमारतीच्या तळमजल्यावर आग. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रण. गँगस्टर अनमोल बिश्नोई भारताच्या ताब्यात. NIAनं बिश्नोईला दिल्ली विमानतळावरनं घेतलं ताब्यात. बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी.